विद्यार्थी मित्र हो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. या टॉपिकचं नाव दिलेलं आहे अमाइन्स. अमाइन्स म्हणजे इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून तयार झालेले हे कंपाऊंड्स आहेत. तर आपल्याला माहित आहे इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल अमोनिया. अमोनिया म्हणजे NH3. यामध्ये नायट्रोजन ॲटमला हे 3 नायट्रोजन ॲटम्स अटॅच झालेले आहेत आणि या नायट्रोजन ॲटमवर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. हा इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे कारण याच्यामध्ये कार्बन ॲटम नाही. या अमोनियामधून जेव्हा एक किंवा एकापेक्षा अधिक हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट करस्पॉन्डिंग नंबर ऑफ अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुपनी होते तेव्हा तयार होणाऱ्या कंपाऊंड्सना अमाइन्स असं म्हणतात. आणि अल्किल ग्रुप त्या कंपाऊंड मध्ये आल्यामुळे त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल अमोनिया मधल्या एका हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट एका अल्किल ग्रुपने केली, आर ग्रुप, किंवा अल्किल ग्रुपच्या ऐवजी आपण अरिल ग्रुप घेतला, तर तयार होणाऱ्या कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला असेल RNH2. RNH2 म्हणजे यामध्ये फंक्शन ग्रुप आहे NH2 आणि NH2 फंक्शन ग्रुपला या ठिकाणी नाव दिलेलं आहे अमाइनो ग्रुप. NH2 फंक्शन ग्रुपला नाव दिलेलं आहे अमाइनो ग्रुप. These amines are basic compounds because they contain lone pair of electrons. They are organic compounds. They are nitrogenous because have nitrogen atom in them, and which are obtained from ammonia by replacing 1, 2 or all 3 hydrogen atoms by corresponding number of alkyl groups. When only one hydrogen atom is replaced by one alkyl group, the compound obtained is called primary amine. Or in place of alkyl group, when we take aryl group, primary aromatic amine has a general formula ARNH. Here AR is nothing but the C6H5 group. आता याच कंपाऊंड मध्ये अमोनिया मधल्या 2 हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट 2 अल्किल ग्रुपनी केली. हा एक हायड्रोजन ॲटम, दुसरा हायड्रोजन ॲटम यांची रिप्लेसमेंट अल्किल ग्रुपने केलेली असेल तर फंक्शन ग्रुप काय राहिला NH. NH फंक्शन ग्रुपचं नाव दिलेलं आहे इमिनो ग्रुप, IMINO. आणि तयार होणाऱ्या कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला असेल RNHR. किंवा AR च्या ऐवजी R च्या ऐवजी AR घेतला तर ARNHAR असा एरोमेटिक अमाइन तयार होऊ शकेल. किंवा अमोनिया मधल्या 3ही हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट 3 अल्किल ग्रुप किंवा 3 अरिल ग्रुप्सनी केली. 3ही हायड्रोजन ॲटम्स निघून गेले, शिल्लक काय राहिले? नायट्रोजन ग्रुप. हा टर्शियरी नायट्रोजन ग्रुप आहे. टर्शियरी नायट्रोजन ग्रुप तयार होणाऱ्या कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला आहे R3N. किंवा जर AR ग्रुप घेतले AR3N. या अमाइन्स आर बेसिक कंपाऊंड्स. They possess lone pair of electrons. They are nitrogenous organic compounds obtained from inorganic molecule ammonia by replacing 1, 2 or 3 alkyl or aryl groups. 1, 2, 3 हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट अल्किल किंवा अरिल ग्रुप्सनी होते. So these amines are classified on the basis of number of alkyl groups. A classification of amines. यामध्ये अल्किल ग्रुप्स किती आहेत याच्यावरून त्यांचे क्लासेस केले आहेत. When amine possess only one alkyl group, this type of amine is called primary amine. हा प्रायमरी अमाइन एक तर ॲलिफॅटिक असेल, जनरल फॉर्म्युला RNH2 होणार, किंवा एरोमेटिक घ्या, जनरल फॉर्म्युला इज ARNH2. आणि या प्रायमरी अमाइनचं उदाहरण आहे CH3NH2. या अल्किल ग्रुप या ठिकाणी मिथिल घेतला
याचं नाव मिथिल अमाइन असेल आणि AR जर C6H5 असेल C6H5NH2 हा एरोमॅटिक प्रायमरी अमाइन तयार झाला, त्याचं नाव दिलेलं आहे एनिलीन. मी 11वी मध्ये पाहिलेला आहे. सो इट इज मोनोअल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया obtained by replacing one hydrogen atom of ammonia by one alkyl or one aryl group, and it contains functional group amino and it is represented by general formula RNH2 or ARNH2. So this type of amine is called primary amine. आता आपण दोन हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट दोन अल्किल ग्रुप किंवा दोन अरिल ग्रुप्सने करतो. When two hydrogen atoms are replaced by two alkyl or two aryl groups, they may be similar or different. Such a type of amines are called secondary amines. अशा प्रकारचे जे अमाइन्स आहेत त्यांना सेकंडरी अमाइन्स असं म्हणतात. The secondary amines always possess two alkyl groups. आ सेकंडरी अमाइन्स मध्ये दोन अल्किल किंवा दोन अरिल ग्रुप्स असतात किंवा एक अल्किल आणि एक अरिल ग्रुप असू शकतो. They are dialkyl derivatives of ammonia, in which two hydrogen atoms of ammonia are replaced by two alkyl or two aryl groups or one alkyl and one aryl group. They contain functional group NH, imino group, and they are represented by R2NH or AR2NH. समजा यामध्ये R CH3 घेतला तर CH3NH असा डायल्किल अमाइन तयार होऊ शकेल की ज्याचा टाइप झाला सेकंडरी अमाइन आणि याचं नाव दिलंय डायनिकिल अमाइन. समजा दोन C6H5 ग्रुप घेतले तर डायफिनिल अमाइन तयार होऊ शकेल, डायफिनिल अमाइन. सो इट इज सेकंडरी अमाइन. And when all three hydrogen atoms of ammonia are replaced by three alkyl or three aryl groups, समजा तीन हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट तीन अल्किल किंवा तीन अरिल ग्रुप्सनी झालेली असेल तर अशा प्रकारच्या ट्राय अल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनियाना टर्शियरी अमाइन्स असं म्हणतात. they possess three alkyl groups and which contain functional group N. हे टर्शियरी नायट्रोजन ॲटम यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे and they are represented by R3N or AR3N. So trialkyl derivatives of ammonia in which three hydrogen atoms are replaced by three alkyl or aryl groups which possess functional group tertiary nitrogen atom and are represented by R3N or AR3N are called tertiary amines. यामध्ये तीनही R ग्रुप CH3 घेतले तर ट्रायमिथिल अमाइन तयार होऊ शकेल आणि तीनही C6H5 घ्या ट्रायफिनिल अमाइन तयार होईल. So these amines are classified on the basis of number of alkyl groups. If they have only one alkyl group, they are called primary amines. If they possess only one aryl group, they are aromatic primary amines. दोन alkyl किंवा दोन aryl groups असतील तर secondary amines आणि तीन alkyl किंवा तीन aryl groups असतील तर त्यांना tertiary amines असं म्हणतात. जी या ठिकाणी एक क्वेश्चन तुम्हाला माहित पाहिजे, what are amines? How are they classified? 2 मार्कांना क्वेश्चन असेल. या अमाइनचे डेफिनेशन द्या. They are derivatives of ammonia in which 1, 2 or all 3 hydrogen atoms are replaced by alkyl or aryl groups. आणि प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन तिन्ही क्लासेस द्यायचे. प्रत्येकाचा जनरल फॉर्म्युला आणि फंक्शनल ग्रुप या ठिकाणी मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटते तुम्हाला डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स हा भाग समजलेला आहे. आता यानंतर या अमाइन्स मध्ये सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स आहेत यांचं फर्दर क्लासिफिकेशन झाले. हा जो सेकंडरी अमाइन आहे आणि टर्शियरी अमाइन दे आर फर्दर क्लासिफाइड ॲज सिंपल अँड मिक्स्ड अमाइन्स. पुन्हा त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे सिंपल अँड मिक्स्ड अमाइन्स. सिंपल अमाइन्स and mixed amines. यामध्ये सिंपल अमाइन्सनाच सिमेट्रिकल अमाइन्स असे म्हणतात. they are also called symmetrical amines and mixed amines are called unsymmetrical amines. mixed amines चा टाइप झाला unsymmetrical amines.
म्हणजे या सेकंडरी आणि टर्शियरी अल्काइल किंवा अराइल अमाइन्स मध्ये असणारे सर्व अल्किल किंवा अरिल ग्रुप जर सिमिलर असतील, दे आर कॉल्ड सिंपल और सिमेट्रिकल अल्किल और अरिल अमाइन्स. या अमाइन सेकंडरी असो किंवा टर्शियरी असो, त्याच्यामध्ये असणारे अल्किल ग्रुप्स किंवा अरिल ग्रुप सगळे सारखे पाहिजे. दे आर कॉल्ड सिंपल अमाइन्स. आता यामध्ये सिंपल अमाइन्स चं उदाहरण घेता येऊ शकेल CH3 CH2NH CH2 CH3. याचं नाव दिलं डायइथिल अमाइन. दोन अल्किल ग्रुप आहेत, दोन्ही सारखे आहेत. हा सिंपल सेकंडरी एलिफॅटिक अमाइन आहे. आणि समजा हे दोन अराइल ग्रुप्स असतील, C6H5 किंवा याच्यामध्ये फिनाइल ग्रुप्स आहेत, ते इमिनो ग्रुप्सना जोडलेले असतील. हा फिनाइल ग्रुप आहे, याचं नाव दिलं डायफिनाइल अमाइन. डायफिनाइल अमाइन. इट इज सेकंडरी सिंपल एरोमेटिक अमाइन. हा सेकंडरी सिंपल एलिफॅटिक प्रकारचा आहे, कारण याच्यामध्ये अल्किल ग्रुप आहे आणि त्यामध्ये अरिल ग्रुप्स दिलेले आहेत. असेच सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स मध्ये असणारे अल्किल किंवा अरिल ग्रुप्स जर वेगळे असतील, भिन्न असतील, किंवा टर्शियरी मध्ये एक वेगळा आणि दोन सारखे असतील, अशा प्रकारच्या सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्सना मिक्स्ड अमाइन्स किंवा अनसिमेट्रिकल अमाइन्स असं म्हणतात. दे आर कॉल्ड मिक्स्ड अमाइन्स और अनसिमेट्रिकल अमाइन्स. आता यामध्ये उदाहरण घेऊया आपण. एक CH3 ग्रुप आहे आणि दोन C2H5 ग्रुप्स आहेत. 1 is CH3 and 2 are C2H5 ग्रुप्स. याचं नाव अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ अल्किल ग्रुप्स मध्ये लिहायचं आहे. दोन C2H5 आहेत, त्यामुळे डायइथाइल. एक CH3 आहे मिथाइल, याचं नाव आहे डायइथाइल मिथाइल अमाइन. इट इज मिक्स्ड टर्शियरी एलिफॅटिक टाइप ऑफ द अमाइन. आणि समजा याच्यामध्ये तीनही अराइल ग्रुप्स असतील. हा एक C6H5 घेतला, नायट्रोजन ॲटमला जोडला. दुसरा C6H5 घेतला आणि तिसरा वेगळा आहे CH2 C6H5. म्हणजे या ग्रुपचं नाव दिलं बेन्झाइल. आणि हे दोन्ही ग्रुप आहेत फिनाइल. म्हणून अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये बेन्झाइल आधी येणार. याचं नाव आहे बेन्झाइल डायफिनाइल अमाइन. बेन्झाइल डायफिनाइल अमाइन. इट इज मिक्स्ड टाइप ऑफ टर्शियरी एरोमेटिक अमाइन. म्हणजे थोडक्यात काय, सेकंडरी किंवा टर्शियरी अमाइन मध्ये असणारे अल्किल किंवा अरिल ग्रुप सिमिलर असतील, दे आर कॉल्ड सिंपल सेकंडरी और टर्शियरी अमाइन्स. And if they possess different alkyl or aryl groups, they are called mixed or unsymmetrical secondary or tertiary type of the amines. आता यामध्ये तीनही अल्किल ग्रुप्स आपण वेगळे घेऊ शकतो. समजा एक CH3 आहे, दुसरा C2H5 आणि तिसरा N प्रोपिल ग्रुप आहे. इट इज मिक्स्ड टर्शियरी अमाइन. याचं नाव दिलं इथिल मिथिल N प्रोपिल अमाइन. किंवा इथे सुद्धा आपण तीनही वेगळे घेऊ शकतो. हा एक CH3 आहे, एक एलिफॅटिक ग्रुप आहे, दोन एरोमेटिक ग्रुप आहे. याचं नाव होणार बेन्झाइल मिथाइल फिनाइल अमाइन. बेन्झाइल मिथाइल फिनाइल अमाइन. पण हा बेन्झाइल झाला, हा मिथाइल, त्यानंतर फिनाइल. हा मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल प्रकारचा टर्शियरी अमाइन. जे तुम्हाला क्लासिफिकेशन समजलं, अमाइन्स आर क्लासिफाइड as primary, secondary and tertiary amines, where secondary and tertiary amines are further classified as simple and mixed type of the amines. ये सर्व एक्झाम्पल्स यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला ते क्लासिफिकेशन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि हे क्लासिफिकेशन अमाइन्स तयार करण्यासाठी कोणता क्रायटेरिया यूज केलेला आहे? They are classified on the basis of number of alkyl or aryl groups.
जे फंक्शनल ग्रुप पाहायचं आणि अल्किल किंवा आरिल ग्रुप्स त्यामध्ये किती आहेत हे आपण ठरवायचे आहेत. त्याच्यावरून आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन सहजासहजी समजू शकेल. तर अमोनिया मॉलिक्यूलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे पहा. हा NH3 मॉलिक्यूल जे मध्ये हा कार्बन ॲटम दाखवेल, सॉरी नायट्रोजन ॲटम दाखवेल, नायट्रोजन ॲटम आणि नायट्रोजन ॲटमवर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि या नायट्रोजन ॲटमला हे 3 हायड्रोजन ॲटम जोडले. सो इट इज इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल अमोनिया. हे रेड जे दाखवलेले आहेत ते हायड्रोजन ॲटम्स आहेत. तर या अमोनिया मॉलिक्यूल मधल्या एका हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट, समजा एक हायड्रोजन ॲटम मी काढतो आणि त्या ठिकाणी हा ब्लॅक कलरचा एक अल्किल किंवा आरिल ग्रुप इंट्रोड्यूस करतो, म्हणजे RNH2 तयार होतो, प्रायमरी अमाइन, मोनो अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. समजा 2 हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट 2 अल्किल किंवा आरिल ग्रुप्सनी केली, दुसरा अल्किल किंवा आरिल ग्रुप इथे इंट्रोड्यूस केला. सेकंडरी अमाइन, दोन्ही सारख्या सिंपल सेकंडरी अमाइन, हा वेगळा मिक्स्ड सेकंडरी अमाइन. And when all 3 hydrogen atoms of ammonia, समजा 3 हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट 3 अल्किल किंवा 3 आरिल ग्रुप्सनी केली, 3 अल्किल किंवा 3 आरिल ग्रुप्स या ठिकाणी आपण केले, जे सर्व हायड्रोजन ॲटम्स निघून गेले आणि त्या ठिकाणी अल्किल किंवा आरिल ग्रुप्स आले, हा टर्शियरी अमाइन. when all are same it is simple tertiary अमाइन. एक वेगळा, 2 सारखे मिक्स्ड टर्शियरी अमाइन, तिन्ही वेगळे मिक्स्ड टाइप ऑफ टर्शियरी अमाइन. जे हा अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह झाला अमाइन, तो ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे.